मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधामध्ये रॅली काढण्यात आली आहे। महावीर मिशनतर्फे कुलाब्यामध्ये शांतता रॅली काढण्यात आली आहे। कुलाब्यातील जैन मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली आहे। हनुमान मंदिरात चालीसा पठण, गणपती मंदिरात आरती केली जाणार। कबूतरांना जगण्यासाठी शक्ती देण्याची प्रार्थना केली जाणार आहे। या महाराष्ट्रामध्ये आज पूरा जैन समाज एकत्र ह्यामुळे आला आहे। कोई आरक्षण नाही, काही मांग नाही, मात्र हा जैन समाजाचं फक्त एकच मांग आहे की लाखो कबूतर मरून राहिले आहे, त्यांना वाचवण्यासाठी 4 महिन्याचा चातुर्मास आमच्या लोकांचा आहे आणि त्या 4 श्रावण महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये कम से कम रोजचे 100-150 कबूतर मरत आहे। आणि आमच्या जैन धर्मामध्ये लिहिलेलं आहे, पहिले कबूतराला दाना टाका, नंतर तुम्ही तोंडात आपला दाना टाका। म्हणून आज जो रॅली नाही आहे, एक शांतीतक रॅली आहे। हा फक्त शासनाचा न्यायालयाचा 7 तारखेला काय डिसिजन येते और 7 तारखेला डिसिजन नाही आलं तर 10 तारखेला भारतभरमध्ये जेवढे पण जैन समाज आहे आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने रॅलीमध्ये या ठिकाणी नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळतात। काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, कुलाबा मार्केटमधून सुरू झालेली ही रॅली आहे आता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहोचलेली आहे। जेट्टी क्रमांक 5 या ठिकाणी आता हे सर्व जैन बांधव आहेत ते आपल्याला एकंदरीत या ठिकाणी जलपूजन करताना पाहायला मिळतील। या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कबुतरांना खाद्य टाकलं जायचं आणि त्याच ठिकाणी येऊन आता जलपूजन केलं जाईल। आणि आता कुठेतरी एक राजकीय पवित्रा सुद्धा जैन समाजाकडून घेतला जात आहे की जो जीवदया की बात करेगा वही बीएमसी पे राज करेगा, अशा घोषणाही या रॅलीमध्ये दिल्या जात आहेत। अर्थातच जर आमच्या विरोधात प्रशासनाने निर्णय घेतला तर त्याच्या विरोधात आम्ही मतदान करू, असाही पवित्रा जैन समाजाकडून घेतला जात आहे। आपण पाहू शकतो सर्व जैन बांधव आहेत, जे मुनी आहेत, जैन मुनी, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रामध्ये जाऊन कुठेतरी जलपूजन केलं जाईल, जल अर्पण केलं जाईल आणि कबुतरांना एक शक्ती द्यावी, कारण त्यांचं खाद्य बंद केलेलं आहे, त्यांचे जीव जात आहेत आणि त्याच्यामधून त्यांचा बचाव व्हावा अशी प्रार्थना समुद्र देवतेला केली जाईल। आणि म्हणूनच कुठेतरी आता मुंबई महानगरपालिका नेमका काय भूमिका घेते, दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे 7 तारखेच्या एकंदरीत या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण जर या सुनावणीमध्ये आपल्या विरोधात निकाल गेला, म्हणजे कबूतरखान्या विरोधात निकाल गेला, तर मात्र 10 तारखेपासून आपण बेमुदत उपोषण करू, असा इशारा जैन समाजाने दिलेला आहे। कृपा जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।